मान दिला. तत्पूर्वी चेंडूची उचलपैक होईपर्यंत एक धावसंख्या मात्र इथं पूर्ण केली. इथे मात्र धावांचा मात्र श्रीगणेश झालाय JBCC पन्हाळजी कोणवडी संघाचा. आता मला स्ट्रायकर आणलाय तो अजय नाचरे. नॉन स्ट्रायकरला प्रवीण. पुन्हा सज्ज गोलंदाज मार्कवर गोलंदाज शुभम. शुभमला चांगल्या पद्धती गोलंदाजी नक्कीच करावी लागेल आपल्या संघाटी. शुभम टू अजय समाराचे पुढील चेंडू. चांगल्या पद्धती चेंडू मध्ये सरळ इष्टच्या हातामध्ये विसावला गेला. इथे मात्र एका निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. पुन्हा सज्ज गोलंदाज ट्रॅक वरती रनवे वरती शुभम टू अजय नाचरा असा मारा असेल. शुभम टू अजय असा मारा असेल. पुन्हा सज्ज शुभम. चेंडूला मात्र दिशा दिली ऑफ साईडला. एक धावसंख्या पूर्ण केल्या. दुसरा धावसंख्या प्रयत्न. दुसरी धावसंख्या सहजरित्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या 3 अंकावरती. एकेरी दुहेरी धाव नक्कीच जमा करावे लागेल. इथे धावांचा डोंगर नक्कीच पन्हाळी कोणवड संघाला उभा करावा लागेल. प्रतिस्पर्धी संघ तितक्या ताकदीचा खेमराज क्रिकेट क्लब शिरसी संघ. प्रत्येक संघामध्ये तुम्ही तो वार केला प्रतिवार करणारा संघ नक्कीच असू शकतो. त्यामुळे तुम्हाला धावांचा डोंगर चांगल्या पद्धतीने करावा लागेल, रचावा लागेल. 40-45 धावसंख्या स्कोर कार्डवर लगावायला लागतील. पुन्हा सज्ज झालाय तो शुभम टू अजय असा मारा असेल. यॉर्कर पद्धतीचा मार चेंडू मात्र सर्व एक्स्ट्रा उद्ध्वस्त केला आहेत. सुरेख गोल केले होते, गोलंदाजी केली होती. यॉर्कर पद्धती चेंडू मात्र फेकला गेला होता आणि चेंडू सर्व एक्स्टनवर आदलला गेला आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला गडी मात्र बाद होतो अजयच्या रूपामध्ये. पहिला गडी मात्र बाद होतोय. आता मग त्याची जागा जनार्दन. सुरेख गोलंदाजी करतो शुभम चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. मात्र इथं फलंदाजाला जकडून ठेवण्यामध्ये यश प्राप्त करतोय शुभम. पुन्हा सज्ज गोलंदाज शुभम टू जनार्दन असा मला स्ट्रायकर आणला तो जनार्दन. नॉन स्ट्रायकर प्रवीण. कोणवडी संघाला नक्कीच धावांचा डोंगर इथं उभा करावा लागेल. लेग इस्टचा चेंडू होता. चेंडूला मात्र दिशा दिली. एक धावसंख्या सहजरित्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते मात्र 4 या अंकावरती. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. पुन्हा सज्ज गोलंदाज. लेग एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचांनी मात्र 2 समांतर व्हाईट रुपये धावसंख्या मिळते अवांतर आणि एक धावसंख्या वाढ धावसंख्या 5 या अंकावरती. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. शुभम टू प्रवीण असा मार असेल. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया काय घडतंय. इथे मात्र झेल मात्र सुटला गेला. इथे चुकीला माफी नाही मित्रांनो. तुम्हाला प्रत्येक झेल टिपावं लागेल. पकडो कॅच जितो मॅच हे समीकरण आहे आणि तुम्ही कुठेतरी चुका करताय. प्रत्येक झेल टिपणं खूप गरजेचं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती संघाची धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 5 अशी धावसंख्या. वेग तुकड्यातील पहिल्या संघाकडून दुसऱ्या षटक टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज. बॉलर नेम सांगायचा आहे नितीन.
नितीन वैयक्तिक कोणती पहिल्या संघाकडून पैसे टाकण्यास सज्ज. नितीन टू जनार्दन असा माल असेल. स्ट्रायकरला जनार्दन, नॉन स्ट्रायकला प्रवीण. नितीनला चांगल्या पद्धती गोलंदाजी करावी लागेल आणि जनार्दन आणि प्रवीणला धावांचा डोंगर मात्र उभा करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा आलेल्या आहेत आणि एक गडी बाद 5 अशी धावसंख्या आहे. नितीन टू जनार्दन असा जनार्दन मात्र चांगल्या पद्धती फलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये हाणामारी केला. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय षटकार. धावसंख्येमध्ये 11 या अंकावरती. पंचानी 9चा इशारा. 6+1 अशी धावसंख्येमध्ये 12 या अंकावरती. पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्रा घेतला होता जनार्दन. जनार्दन मात्र जनार्दन ऑन फायर आणि पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्रा घेतला. संघाची धावसंख्या बोलते 12 या अंकावरती. हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुळ, क्रिकेटची पंढरी पाहण्यासाठी मिळते प्रति कोकण दिव्हा नगरीमध्ये. अर्थातच श्री भगवान पाटील क्रीडांगण सप्रा मैदान पाहूया. बॉल आणि बॅटच्या सहाय्याने रामकृष्ण हरी मंत्राचा उच्चार करत कोणत्याही स्पर्धेच्या माध्यमातून यशस्वी नावाच्या पांडुरंगात साकडं घालावं इतके सुंदर आणि जबरदस्त नियोजन स्पर्धा. हा क्रिकेट पाहतोय. 2 संघामध्ये सामना होतोय. पणालचे कोणवाडी विपक्ष खेमराज क्रिकेट क्लब. उघडा डोळे पाहणीट आणि या चेंडूला फ्री हिट. हा चेंडू सुवर्ण संधी आले फलंदाज जनार्दनला. या चेंडूला संधीचा सोनं खूप गरजेचं आहे. संधीचा फायदा घेणे खूप गरजेचं आहे. स्वतःला मित्रांनो स्वतःला ढासलू देऊ नका, कारण ढासलेल्या घराचे विटा सुद्धा इथे लोक सोडत नाहीत. संकटावर असे तुटून पडा की जिंकलात तरी इतिहास घडेल, हरलात तरी इतिहास घडेल. तुम्ही कष्टाने हाल होतील मात्र हाल मात्र होणार नाहीत. तुम्ही कष्ट करा, नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल. तुम्ही ध्येयापेक्षा वरचढ कामगिरी करा, नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल. ध्येयापेक्षा वरचढ कामगिरी करणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात. एका बाजूला पन्नाजे कोणवाडी, एका बाजूला खेमराज क्रिकेट क्लब शिरसी. या 2 संघामध्ये क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 12 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज नितीन टू जनार्दन असा मारा असेल. जनार्दन मात्र आक्रमक पवित्र नक्कीच घ्यावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज आहे तो गोलंदाज नितीन टू जनार्दन. पाहूया काय करतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये. दुसऱ्या चेंडूमध्ये भिरकावून चेंडू मात्र हवेमध्ये. पाहूया झेल होतो काय. सुरेख प्रयत्न केला, झेल मात्र एखाद्या टिपता आला नाही, पण प्रयत्न सुरेख केला होता. झेल मात्र शेवटच्या चेंडी सुटला गेला आणि धावसंख्या 2 धावसंख्या सहजरित्या पूर्ण केली. संघाची धावसंख्या बोलते 14 या अंकावरती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज नितीन टू जनार्दन. चेंडू मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये भिरकावून चेंडू सीमा रेषा बार, येतोय चौकार. जनार्दन ऑन फायर. जनार्दन प्रत्येक चेंडू आक्रमक पवित्रा घेतलाय. धावसंख्या बोलते 18 या अंकावरती. 18 लॉस ऑफ 1 विकेट. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी नक्कीच करावे नितीनला पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावसंख्या असताना दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूपासून मध्ये जनार्दन मध्ये आक्रमक पवित्रा घेतोय. कारण जनार्दनला माहित आहे की या मैदानामध्ये 40-45 धावांचा डोंगर उभा करणं खूप गरजेचं आहे. बाईच्या रूपाने 1 धावसंख्या पूर्ण केली. संघाची धावसंख्या पोहोचते 19 या अंकावरती. 1 गडी बाद 19. प्रत्येक चेंडूवर धावा येणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये एका धावेला आणि राजकारणामध्ये एका मताला खूप महत्व आहे. गिरगिट जैसा रंग बदलने वाला खेळ आहे क्रिकेट. पॉलिटिक्स जैसा रंग बदलने वाला खेळ आहे क्रिकेट. 6 चेंडूमध्ये 6 षटकार येणे म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडूमध्ये एकही धाव न निघणं म्हणजे क्रिकेट. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. इथं मात्र चेंडू मात्र निर्धावाला आहे. धावसंख्यामध्ये स्थिरावली गेली 19 अंकावरती.
पुन्हा एकदा सज्ज झालाय तो गोलंदाज नितीन. आता मग स्ट्रायकर आणलाय तो प्रवीणला मात्र आक्रमक पवित्रा नक्कीच घ्यावा लागेल आपल्या संघाटी. चेंडू मात्र ऑन साइडला भिरकावून दिलाय. एक धावसंख्या पूर्ण, दुसऱ्या धावसंख्या प्रयत्न होते, पाहूया दुसरी धावसंख्या सर इथं पुन्हा रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या 21 या अंकावरती. ज्या पद्धतीने जनार्दन बॅटिंग करतो त्याप्रमाणे प्रवीण मात्र आक्रमक पवित्रा करतो. प्रवीणला मात्र नक्कीच दोघांना, प्रवीण आणि जनार्दनला नक्कीच जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावीच लागेल आणि जबाबदारी धावांचा इथं डोंगर नक्कीच पुढे धावांचा डोंगर 40-45 धावसंख्या आव्हान नक्कीच उभा करावं लागेल. या मैदानामध्ये 40-50 धावसंख्या सहज इथं पार होऊ शकतात. पुन्हा एकदा सज्ज नितीन तो प्रवीण समार असेल. प्रवीण ऑन फायर, चेंडू सीमा रेषा बाहेर येतो, उत्तुंग षटकार आणि या षटकार संघाची धावसंख्या पोहोचते 27 या अंकावरती. खूपच चांगल्या पद्धती या षटकामध्ये 22 जवळजवळ 22 धावसंख्या या षटकामध्ये खेचल्या गेल्यात आणि आक्रमक पवित्र दोन्ही फलंदाज जनार्दन आणि प्रवीणने केला आणि या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 22 धावसंख्या जमवल्या गेल्या. धावसंख्या पोहोचते 27 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा असताना दुसऱ्या षटकाच्या 6 चेंडू आक्रमक पवित्रा घेतला जनार्दन आणि प्रवीणने आणि 6 या षटकामध्ये 2 षटकांनी एक चौकार लगावा गेला. एक षटकार लगावा लागला जनार्दनने, एक षटकार लगावला प्रवीणने. खूपच चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली ती जनार्दन आणि प्रवीणने. आता मात्र जलांधर स्ट्रायकरला जनार्दन, नॉन स्ट्रायकला प्रवीण. आता मात्र अंतिम षटक घेऊन गोलंदाज साहिल टू जनार्दन समार असेल. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज जनार्दन ऑन फायर, सीमा रेषा पार येतो, उत्तुंग षटकार स्वराज्याच्या छावा आणि या चेंडूवर 6 धावा. काय तो बॅटिंग करतोय जनार्दन, प्रत्येक चेंडू आक्रमक पवित्रा घेतोय. इथे मात्र हल्ले चढवत आहे तो गोलंदाजावर जनार्दन. धावसंख्या पोहोचते 33 अंकावर 33, लॉस ऑफ 1 विकेट. अजय नासरेची विकेट गेल्यानंतर मात्र आला तो जनार्दन मात्र आक्रमक पवित्रा घेतला, प्रत्येक चेंडूवर वार करतोय. पुढील एकदा चेंडू साहिल गोलंदाजच्या रणीवरती सज्ज. इथे मात्र पंच दोनात समांतर करता व्हाईटच्या रूपाने धावसंख्या मिळते अवांतर. धावसंख्या 34 या अंकावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय तर गोलंदाजच्या ट्रॅकवरती रनिंगवरती साहिलला मग चांगल्या पद्धतीने गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. यॉर्कर पद्धतीचा मारा नक्कीच करावा लागेल. कुठेतरी डॉट्स रुपये चेंडू फेकावे लागेल, याच षटकामध्ये धावसंख्येला रोख येऊ शकतो, नाहीतर धावा. चेंडू मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये भिरकावून दिलाय. एक धावसंख्या पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धावसंख्या सहजरित्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या पोहोचते 36 अंकावरती. एक गडी बाद 36. या षटकातील शेवटचा 4 चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या 36. या येणाऱ्या 4 चेंडूमध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करेल तो जनार्दन पाहूया. चेंडू मात्र भिरकावून दिला, पाहूया. चेंडू गेला सीमा रेषा पार येतो, चौकार. वनबाव चौकार आले आणि या संघाची धावसंख्या 40 या अंकावरती. 40 धावसंख्या पूर्ण. धावांचं पाहूया. या आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये कुणी अजून धावांचं अर्धशतक पूर्ण केले नाही, परंतु कोणवाडी संघ पार करतो काय पाहूया. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. पंच दोनात समांतर करता व्हाईट धावसंख्या मिळते अवांतर आणि आवाज संघाची धावसंख्या पोहोचते 41. 41 धावसंख्या. एक गडी बाद 41. पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावसंख्या असताना येणाऱ्या 2 षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी केली पाहूया. दुसऱ्या षटकामध्ये 22 धावसंख्या केल्या आणि आता 30 षटकातील काहीशी नुशिल्लक संघाची धावसंख्या पोहोचते. पुन्हा चेंडू मात्र भिरकावून दिला. चेंडू गेला सीमा रेषा पार येतोय. उत्तुंग षटकार.
47 धावसंख्या, एक गडी बाद 47. आता मला केवळ 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटचं या अंतिम षटकामधलं हाणामारी षटकामधले. बहुया जनार्दन मात्र धावांचा डोंगर, धावांचा अर्धशतक पूर्ण करतो काय. 27 धावसंख्या झाली आहे धावफलकावरती. इथं मात्र बॅट चिकट घेऊन मात्र जनार्दन मात्र बाद होतोय. पंचांचा निर्णय येईपर्यंत मात्र जनार्दन मैदान सोडलं. खेळाडू ती दाखवणं खूप गरजेचं आहे. हार आणि जीत नक्की, हार आणि जीत हा खेळाचा भाग आहे, परंतु तितकंच आपण खेळाडू ती दाखवणं खूप गरजेचं आहे. आता शेवटचं 1 चेंडू शिल्लक. सुरेख फलंदाज जनार्दनसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. जनार्दनसाठी जोरदार टाळ्या होणं खूप गरजेचं आहे. सुरेख बॅटिंग केली. अंतिम चेंडू टाकण्यास सज्ज साहिल टू रोहन असा मारा. पाहूया रोहन या चेंडूवरती 3 धावसंख्या घेतो का, धावांचा डोंगर धावांचा अर्धशतक पूर्ण करतो का पाहूया. अंतिम चेंडू टाकण्यास सज्ज झाला तो साहिल टू रोहन असा मारा असेल. चेंडू मार्कान भिरकावून द्या. चेंडू सीमा रेषा पार येतो उत्तुंग षटकार. शेवटच्या चेंडू मात्र आक्रमक पवित्र धाव आणि मात्र इथं कोनवाडी संघाचं धावांचं मात्र अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. धावसंख्या पोहोचते 53 या अंकावरती. 54 धावसंख्येचं एक महागडं आव्हान आणि स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पूर्ण केले कोनवाडी संघाले. धावांचं अर्धशतक. कोनवाडी संघाचे मनपूर्वक अभिनंदन. आता मात्र खेमराज क्रिकेट क्लब शिरसी संघासमोर 54 धावसंख्येचं थोडंसं महागडं आव्हान. 18 चेंडू आणि 54 धावसंख्येचं आव्हान. पन्नाजी कोनवाडी संघाला विनंती करतो आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पन्नाजी कोनवाडी संघाला विनंती करतो आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि खेमराज क्रिकेट क्लब शिरसी आपले सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचे आहे. श्री खेममानाई तुंबाड नंबर 1 विपक्ष JMCC अनसपुरे मालपवाडी आणि श्री खेममानाई तुंबाड नंबर 1 दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करतो की आपण टॉस कबॉक्स मध्ये यायचं आहे. श्री खेममानाई तुंबाड नंबर 1 आणि JMCC अनसपुरे मालपवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो टॉस कबॉक्स मध्ये यायचं आहे. पन्नाजी कोनवाडी संघ आपण थोडे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सन्माननीय संजय कदम साहेबांचा सन्मान होईल. राजेजी फावरे साहेबांच्या शुभ हस्ते होईल. संजयजी कदम साहेबांचा सन्मान राजेजी फावरे साहेबांच्या शुभ हस्ते होईल. आपण आलात न्याय कार्यक्रम शवाडून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून मनापर्यंत मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनापासून सर्वांचे सहर्ष स्वागत. पन्नालजी कोनवाडी संघाला विनंती करतो त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पन्नालजी कोनवाडी आपण वेळेचा विलंब लावू नये, त्वरित क्षेत्ररक्षण गावून जायचं आहे. आणि खेमराज क्रिकेट क्लब शिरसी सलामीचे बॅटर पाठवायचे आहे. सलामीचे फलंदाज प्रारंभिक जोडी पाठवायचे आहे. सलामीचे बॅटरचे नाव सांगायचे आहे. हर्षद आणि नितीन सलामीची जोडी प्रारंभिक जोडी खेमराज क्रिकेट क्लब शिरसी या संघावर दाखल झालेले आहेत. श्री खेममानाई तुंबाड 1 आणि JMCC अनसपुरे मालपवाडी संघादरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकला आणि अनसपुरे
मालवड संघाने टॉस जिंकला, आपला निर्णय सांगायचा आहे. सलामीचे बॅटर मैदानात दाखल. खेमराज क्रिकेट क्लब शिर्सी संघाकडून सलामीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानात दाखल. एका स्ट्रायकर यांना हर्षद, नॉन स्ट्रायकर नितीन आणि वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून प्रवीण. गोलंदाज प्रवीण घेऊन वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून पहिले षटक टाकण्यास सज्ज. गोलंदाज ट्रॅक वर सज्ज. सुरेख चेंडू होता, चेंडू मध्ये सरळ सुरेख शतरक्षण झालं अजय नासरे यांच्याकडून आणि निर्धाव चेंडू. JMCC अनसपूर संघाने, अनसपूर मालवड संघाने टॉस जिंकला आणि शतरक्षण स्वीकारलेले आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकलाय तर प्रवीण मात्र सज्ज गुळूंच्या ट्रॅक होती, रनेवरती. प्रवीण टू हर्षदचा मारा असेल. पुढे चेंडू टाकण्यास सज्ज प्रवीण. चेंडू मात्र ऑन साईडला भिरकावून दिलाय. एक धावसंख्या पूर्ण. सुरेख क्षेत्ररक्षण केलंय आणि एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागलं हर्षदला. आणि इथं मात्र धावांचा श्री गणेशावत 1 या अंकाने. जिंकायचा असेल तर तुम्हाला 18 चेंडू आणि 54 धावसंख्येचं आव्हान पार करावं लागेल. इथे मात्र धावांचा डोंगर नक्कीच पार करावं लागेल. चौकार षटकांची आतिषबाजी नक्कीच करावी. कोणवड संघाने वार की तुम्हाला प्रतिवार नक्कीच करावे लागतील. लेग एसटीचा खूपच बाहेरचा चेंडू पंच 2 समांतर करता व्हाईटच्या रुपये धावसंख्या मिळते. आव्हांतर संघाची धावसंख्या 2 या अंकावरती. पन्नारोजी वाडी कोंडवड संघाने बॅटिंग करताना वार केली. आता मात्र खेमराज क्रिकेट क्लब शिर्सी संघाला प्रतिवार करावे लागेल. हल्ले चढावे लागेल. आक्रमक पवित्रा नक्कीच घ्यावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज प्रवीण टू हर्षद. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया झेल होतो काय. सुरेख झेल टिपला गेला आणि इथे मात्र हर्षदची केली संपुष्टात आले. पकडलाय झेल आणि हर्षदचा संपलाय खेळ. पहिलं क्षमाचं नितीनचा मात्र इथं झेल टिपला गेला आणि नितीनची खेळी मात्र संपुष्ट आली. सुरेख झेल टिपला गेला. प्रत्येक झेल टिपणं खूप गरजेचं आहे. आणि इथे नितीनची जागा संकेतला नक्कीच चौकार षटकांच्या आतिषबाजी नक्कीच करावी लागेल. कारण आव्हान खूप मोठं आहे. 18 चेंडून 54 धावसंख्येचं एक महागड आव्हान उभं केले पन्नालजे कोंडवाडी संघाने. कारण क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल सांगता येत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण IPL स्पर्धा पाहतो. एका धावाने संघ पराभवाच्या छायेत लोटला. क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो गोलंदाज प्रवीण टू संकेतचा मारा असेल. लेग एसटीचा खूपच बाहेरचा चेंडू होता. पंच 2 समांतर करतात. व्हाईटच्या रूपाने मिळते धावसंख्या आवंत धावसंख्या पोहोचते 3 या अंकावरती. प्रवीणला मात्र सुरेख गोलंदाजी मात्र नक्कीच करावी. निर्धाव स्वरूपाचे चेंडू नक्कीच फेकावे लागतील. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया काय करतोय. चेंडू जातोय सीमा रेषापार येतोय. तुंग षटकार. धावसंख्या 9 या अंकावरती. आनंदजी रेमजे साहेब आपण व्यासपीठावर यायचं. आनंदजी रेमजे साहेब आपण व्यासपीठावर यायचं. व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं. पुण्य सज्ज प्रवीण टू संकेत समार असेल. लेग एशीच्या खूपच बाहेरचा चेंडू मध्ये इथं मात्र स्क्वेअर मारा होतोय प्रवीणच्या गोलंदाजी मधून. आतापर्यंत त्याने 3 व्हाईट टाकलेले आहे. धावसंख्या पोचते 10 या अंकावरती. पुन्हा सज्ज प्रवीण टू संकेत समार असेल. चेंडू मात्र वन साईडला भिरकावून दिलाय. सुरेख शतरक्षण केलंय. मात्र एकच धावसंख्येवर समाधान मानावं लागलं संकेतला. धावसंख्येमध्ये 11 या अंकावरती. आता मात्र या षटकातील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज मार्कर गोलंदाज प्रवीण टू हर्षदचा मारा असेल. हर्षदला मात्र या चेंडूवर आक्रमक पवित्रा घेणे खूप गरजेचं आहे. इथे धावा येणं खूप गरजेचं आहे. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू मात्र सर्व एक्स्ट्रीच्या हातामध्ये विसावला गेला. इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता होते. पहिल्या षटकात इथे समाप्ती धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या. अशाच पद्धती गोलंदाजी नक्कीच करावी लागेल.
आता माझं 12 चेंडू आणि 43 धावसंख्येचं आव्हान. प्रति षटकामध्ये तुम्हाला 21.5च्या सरासरी धावा संख्येत जमा होईल किंवा प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 4 षटकार येणे खूप गरजेचं आहे. 3 ते 4 षटकार येणे खूप गरजेचं आहे. 12 चेंडूने 43 धावा असं समीकरण आहे इथं. 12 चेंडू 43 धावा. काय घडतंय काय बिघडतंय. 43 धावा 12 चेंडू 43 धावा समीकरण. क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. शेवटचा चेंडू पर्यंत सांगता येत नाही. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो त्याप्रमाणे क्रिकेट पण रंग बदलतो. पाहूया काय घडतंय काय बिघडतं. गोलमार्ग गोलंदाज सज्ज. गोलंदाज रोहन टू संकेत मारा असेल. पाहूया वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून षटक क्रमांक 2 घेऊन रोहन गोलंच्या मार्कवर सज्ज. रोहन टू संकेत स्क्वेअर मारा. पंच 2 समांतर करतो. व्हाईट वर धावसंख्या मिळते. अवांतर धावा तुम्हाला मात्र इथे अवांतर धावा तुम्हाला कमी द्याव्या लागतील. व्हाईट स्क्वेअर मारा तुम्हाला इथे थांबवावं लागेल. पुन्हा सज्ज गुणच्या मार्कवर गोलंदाज रोहन टू संकेत. सुरेख अशापदी गोल नक्कीच करावे लागेल. डॉट्स रुपये चेंडू. चेंडू मात्र सरळ एक्स्ट्राच्या हातामध्ये विसावला गेला. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली गेली 12 या अंकावरती. पुन्हा सज्ज रोहन टू संकेत असा मारा. संकेत मला नक्कीच आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. प्रत्येक षटकामध्ये केवळ 3 षटकार येणं खूप गरजेचं आहे. 3 ते 7 षटकार येणं खूप गरजेचं आहे. चेंडू मात्र हवेमध्ये. पाहूया काय करतंय. झेल मात्र 2 धावसंख्या पूर्ण केल्या. रनिंग बिटवीन द विकेट संघाची धावसंख्या 14 या अंकावरती. संकेत आणि हर्षदला चौकार षटकांच्या आतिषबाजी नक्कीच करावी लागेल. प्रत्येक चेंडूवर वार प्रतिवार करावे लागतील. तसं तो आपला संघ विजयाच्या दिशेने विजयाची माला आपल्या गळ्यात पडू शकते. प्रतिवार चेंडू मात्र हवेमध्ये. पाहूया झेल होतो काय. चेंडू आता सीमा रेषा येतोय. चौकार. धावसंख्या धावसंख्या 14 या अंकावरती. 18 या अंकावरती. एक गडी बाद 18ची धावसंख्या बसते. रोहनला मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. रोहन टू संकेत मार असेल. पुन्हा सज्ज गोलंदाजच्या ट्रॅक वरती रनवे वरती सज्ज झालाय गोलंदाज रोहन टू संकेत. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. कोणत्या चेंडू मात्र हवेमध्ये. पाहूया झेल होतो काय. इथे मात्र झेल सुटला गेला. अशा 2 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 20 या अंकावरती. एक गडी बाद 20. मित्रांनो प्रत्येक झेल टिपणं खूप गरजेचं आहे. या षटकाची शेवटचं 2 चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या 1 गडी बाद 20 अशी धावसंख्या. आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल संकेतला. सुरेख चेंडू होता मात्र 22 पण 1 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या बसते 21 या अंकावरती. आता मात्र या षटकातील शेवटचा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अंतिम चेंडू टाकण्यास सज्ज झाला गोलंदाज रोहन. आता मात्र स्ट्राईक लाईनला हर्षदला मात्र आक्रमक पवित्रा नक्कीच घ्यावा लागेल. धावसंख्या पोहोचते 21 या अंकावरती. रोहन टू संकेत मार असेल. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. संघाची धावसंख्या 21 अशा अंकावरती पोहोचली.
6 चेंडू 33 धावसंख्या प्रति षटकार, प्रत्येक चेंडूवर षटकार येणे खूप गरजेचं आहे. 6 चेंडू 33 धावांची गरज. एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 22 या अंकावरती. वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून अंतिम षटक, हाणामारी षटक, स्लॉग षटक घेऊन येतो किरण टू हर्षाचा मारा असेल अंतिम षटकामध्ये. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. पुलटा चेंडू होता, मग चेंडू मात्र यष्टा मात्र उद्ध्वस्त केला आणि इथे मात्र हर्षद मात्र बाद होतोय. दुसऱ्या विकेटपर्यंत दुसरा गडी बाद होता हर्षदच्या रूपाने. धावसंख्या पोहोचते 22 या अंकावरती. दर्शनचे मेंगडे साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे. आता मग नवीन बॅटर मैदान दाखल राकेश किरण टू. राकेशचा मारा असेल पण चांगल्या पद्धती गोल फलंदाजी केली होती पन्हाळजे कोणवडी संघाच्या फलंदाज जनार्दनच्या फलंदाजी दोऱ्यावर कोणवडी संघाने 54 धावसंख्येचं एक थोडं महागड आव्हान, मोठं आव्हान ठेवलं होतं शिर्शी संघासमोर. आता मात्र किरण टू संकेत राकेशचा मारा असेल. एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 23 या अंकावरती. आता केवळ औपचारिकता बाकी आहे. हा सामना संपल्यानंतर त्वरित अनासपुरी मालपवाडी संघ आपण त्वरित शतकोषण लावून घ्यायचा आहे आणि श्री खेम मानाई तुंबाड नंबर 1 संघ आपले सलामीचे बॅटर पाठवायचा आहे. पुन्हा एकदा हलक्याचा मारणारा चेंडू, निर्धाव चेंडू. आता केवळ 2 चेंडू. आता मध्ये या अंतिम षटकातील 2 चेंडू केवळ शिल्लक, केवळ औपचारिकता बाकी राहिलेली आहे. जवळजवळ हा सामना JBCC पन्हाळजे कोणवड संघाने आपल्या बाजू